नमस्कार. बातमीपत्र समुद्रवाणी तालुका जिल्हा धाराशिव येथून दिनांक 8/8/2024 वार गुरुवार सरपंच सौ मीरा संतोष हनुमंते यांचे दिनांक 2/8/2024 या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांना दिनांक 3/8/2024 तारखेला अर्ज धरणे आंदोलन करत असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य अधिकारी गट विकास अधिकारी यांना देण्यात आला. श्रीमती AS शिंदे ग्रामपंचायत समुद्रवाणी यांच्या सौ मीरा संतोष हनुमंते या मागासवर्गीय समाजाच्या आहेत हे माहीत असताना जाणीवपूर्वक सरपंचाला अरेरावीची भाषा करत असल्याबाबत व गाव पुढाऱ्यांना हाताशी घेऊन बेकायदेशीरपणे कागदपत्रे व खोटी दस्तावेज बनवून सरपंच यांच्यावर दबाव टाकत त्यांच्यावर तात्काळ अट्रॉसिटी व गुन्हा नोंद करण्यात यावा, त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावा यासाठी धरणे आंदोलन करत असण्याबाबत पोषण प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नमस्कार. DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बातमीपत्र आहे धाराशिवमधून. धाराशिवमध्ये तुम्ही जर पाठीमागे बघितलं असेल तर आधुनिक नवोदित यामार्फत त्यांचं उपोषण चालू आहे. तर ते उपोषण कशा पद्धतीचं आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, आपण सविस्तर बातमी घेणार आहोत. चला तर. नमस्कार. नाव सांगा. माझे नाव मीरा संतोष हनुमंते, राहणार समुद्रवाणी. काय विषय आहे तुमच्यामध्ये बसला तुम्ही, काय कारण आहे? बसण्यामागचं माझं कारण हे आहे की समुद्रवाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक मॅडम ज्या आहेत त्या ग्रामसेवक मॅडम शिंदे मॅडम आहे. त्यांनी मला ग्रामसभेमध्ये मासिक सभेमध्ये अरेरावीची भाषा केली. का बरं? कारण काय? कारण त्यांना मी एक दलित समाजाची महिला आहे, त्यांना हे बरं वाटत नाही, त्याच्यामुळे त्यांनी मला अरेरावीची भाषा केली. दुसरा प्रश्न काय? दुसरा मुद्दा असा की मला त्यांनी अरेरावीची भाषा केली. आता मी त्यांना काही बोललेली नाही अशी तशी वाईट. अरेरावीची तुमच्यासोबत बातमी केलेली आहे, ते ग्रामसभा चालू असताना केलेली आहे का? मासिक सभा चालू असताना केलेली आहे. काय कारण होतं तुमच्या अरेरावीची भाषा करण्याचं? मी त्यांना विचारलं की मॅडम मी तर 2 तास झालं बसलेली आहे तुमच्यासोबत, तुम्ही मला एकही काम विचारून केलेलं नाही. असं त्यांना विचारल्याच्या नंतर त्यांनी मला अरेरावीची भाषा केली. त्या मला म्हणाले की तुला काय सांगायची गरज आहे, तू एक दलित समाजाची महिला आहे, तुला माझ्याला सांगणं होत नाही. पण कसं आहे माहिती आहे का, ग्रामसेवक जेव्हा काम करतो त्या टायमिंगला सरपंचाला विचारणं त्यांचं काम असतं आणि तुमच्याशिवाय तिथं कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये काम होत नाही किंवा केलं जात नाही. मॅडम असं अजिबात करत नाहीत. आमच्या गावातील काही स्थानिक पुढारी आहेत, त्यांना हाताशी करून मॅडम त्यांच्या मनाने सगळं काम करतात. काय चुकीची कामं केली आता म्हणजे आता स्वतःचं ताजं उदाहरण सांगायचं म्हटलं तर 6 तारखेला त्यांनी एक मासिक सभा घेतलेली आहे. मग ते मासिक सभा माझ्या परवानगीशिवाय घेतलेली आहे. बरं, तुम्हाला सांगितलंच नाही? मला सांगितलेलं नाही. मग त्या मासिक सभेमध्ये जे काही ठराव त्यांनी घेतले असतील ते ठराव रद्द करण्यात यावे. दुसरा माझा मुद्दा आहे की मला ज्या मॅडमने अरेरावीची भाषा केलेली आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा याच्यानंतर जे काय होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील. तुम्ही आता उपोषण बसलात म्हणलं मॅडम, तुमचा तिसरा मुद्दा काय आहे याच्यामध्ये? माझा तिसरा मुद्दा असा आहे की संतोषराम हनुमंते मालमत्ता क्रमांक 345 यांच्या परवानगीशिवाय किंवा मी माझ्या परवानगी नोटीस न घेता त्यांनी त्यांची मालमत्ता क्रमांक मोजला आणि हे मोजण्याचं कारण एकच आहे की त्यांना ते मोजून मला पदावरून पायउतार करण्याचं त्यांचं हे कटकारस्थान आहे. ज्या टायमिंगला मोपणी करायची त्या टायमिंगला त्यांना काय अर्ज किंवा कुठलाही कागद दिला होता आम्ही अशी मोपणी करतो? नाही, त्यांनी कसलाही अर्ज कागद वगैरे डायरेक्ट मोजणी केलेली आहे. आणि तिसरा मुद्दा काय तुमचा? तिसरा मुद्दा असा आहे की जातीय द्वेषामधून अतिक्रमण काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसं असेल तर समुद्रवाणी गावातील गाव नकाशाप्रमाणे व ग्रामपंचायत आठप्रमाणे त्यांनी अख्ख्या गावातील अतिक्रमण काढून देण्यात यावे ही माझी जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी आहे. मॅडम, तुमची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे, बरोबर आहे. मग तुमच्या पाठीशी तुमचे काय मेंबर, काय ग्रामस्थ आहेत तुमच्यासोबत? हो, आहेत. किती मेंबर तुमच्यासोबत आहेत? किती लोकांना वाटतं ते चुकीचं काम करतात, तुम्ही बरोबर काम करतात? 5 मेंबर आहेत माझ्या पाठीशी. आहेत का? अजून तुमचं काय शेवटचं प्रश्न काय असणार, किंवा हे जर तुमच्या मागण्या पूर्ण जर नाही झाल्या तर तुमचं शेवटचं पाऊल काय असणार आहे? माझ्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर माझं शेवटचं पाऊल असं असेल की मी माझं संपूर्ण कुटुंब ह्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसवावे. आणि याच्यामध्ये आमच्या स्थानिक गाव पुढाऱ्यांचा खूप मोठा हात आहे. त्यांना आम्ही तिथं बसून म्हणजे काम केलेलं, माझ्या पुढं बसून त्यांनी कसं काम करावं
मॅडम, जर चुकीचा विषय असेल तर कुठलेही स्थानिक जे पुढारी असतील किंवा नसतील, अरे ऐका बरं का, तर ते चुकीचं आहे त्याला चुकीचं ठाम म्हणणारच की हो. चुकीच्या माणसाला किंवा साथ कशी देतील ते लोक? नाही, असंच चालू आहे आणि हे जाती दोषामधून चालू आहे. बरोबर. एक मातंग समाजाची महिला, त्यांना आम्ही काम केलेलं म्हणजे बरं नाही वाटत, म्हणजे त्यांना करू द्यायचं नाही आज आम्हाला काम. तुमचा आहे तो प्रश्नाचा कितवा दिवस आहे? आज एक दिवसाही आंदोलन आहे. बरोबर. मग पुढचं पाऊल तुमचं कसं असणार आहे किंवा सगळे उपोषणावर असणार आहे? हो. तुमच्या मागे याच उपोषणाबरोबर त्यांचे मिस्टर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण काय प्रतिक्रिया घेऊन जाऊ. चला तर. नाव सांग. नमस्कार, मी संतोष रामाण म्हणते. या ठिकाणी माझी पत्नी सौ मीरा संतोष हनुमंते या समुद्रवाडी गावच्या लोकनायक सरपंच आहेत. बरं. आणि त्या 2022ला निवडून आल्या, बरं. डिसेंबर 2022ला. हां. आणि 1 जानेवारी 2023 पासून त्या ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार पाहतात. बरं. त्याच्यामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यामध्ये जे आमचं समुद्रवाडीचं सरपंचपद आहे ते आरक्षित होतं बरोबर. हां. महिलांसाठी, SC साठी राखीव बरं. होतं. आणि याच्यामध्ये संपूर्ण गावानं आम्हाला सहकार्य केलं हां. आणि याच्यातून निवडून आलो आम्ही. हां. आणि लोकनियुक्त सरपंच पण निवडून आल्यात आमच्या पत्नी. हां. आणि तेव्हापासून कारभार 3 महिने व्यवस्थित चालला. परंतु या जातीय द्वेषातून ग्रासलेल्या मानसिकतेचे पुढारी आहेत हां, हां. त्यांना त्यांच्या घरात 30-40 वर्ष सत्ता होती. परंतु आज त्यांना असं झालंय की काल परवा जी आमच्या घरामध्ये चाकरी करायची त्यांच्यासमोर आज आम्हाला बसून आम्हाला काहीतरी काम मागून घ्यावं लागतंय आणि आम्हाला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालावं लागतंय. हे त्यांना कधीही मान्य नाही. आणि अशा या मान्य नसल्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांच्या म्हणण्यानुसार काम करणाऱ्या जे ग्रामसेविका आहेत त्यांना आमच्या गावामध्ये कार्यरत केलं. आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारची कटकारस्थानं या ठिकाणी करण्यास सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये या कटकारस्थानामध्ये आम्ही या कटकारस्थानाची माहिती BDO साहेबांना देखील वारंवार दिलेली आहे की बाबा असं काय म्हणून आलं त्यांचं, तुम्ही माहिती करून द्या. BDO साहेबांना आम्ही केलं म्हणजे मागणी केली की ग्रामसेवक मॅडमची बदली करून द्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही अशी अशी तक्रार करा. त्यानंतर आम्ही तक्रार पण केली. तक्रारीचं काय उत्तर निवारण तुम्हाला मिळालं तक्रारीचं निवारण आम्हाला मिळालं नाही. तक्रारीवर साहेबांनी काय केलं, एक पत्र काढलं आणि संबंधित त्या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांनी येऊन चौकशी करायची होती. बरं. आणि चौकशी करून त्या मॅडमची त्या ठिकाणी बदली आलते का होणार. चौकशी करायला? तर त्या ठिकाणी विस्तार अधिकारी त्या ठिकाणी त्यांना मिलीभगत हां. आहे. विस्तार अधिकारी पण त्यांच्यासोबत मिलीभगत झालेली आहे. येऊन काय पाहणी किंवा बोलणं का तुम्ही कोणत्याही प्रकारची नाही. आणि विस्तार अधिकारी साहेबांना आम्ही वारंवार फोन केला असता की साहेब असं पत्र आलेलं आहे आणि तुमचा जो अहवाल आहे तुम्ही अहवाल द्या, त्यानंतर आमची मॅडमची जी बदली आहे ती बदली होईल. एवढं सगळं कागदपत्र तुम्ही पळून सुद्धा तुम्हाला न्याय मिळाला? अजिबात नाही मिळालं नाही. यामध्ये आमची गेली 5 महिन्यापासून आम्ही पती कंटिन्यू जिल्हाधिकारी कार्यालय असेल, BDO ऑफिस असेल, मुख्य कार्यकारी दालन असेल, त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दालन, त्यांच्याकडे वारंवार आम्ही दाद मागतोय. म्हणजे परंतु 5 महिन्यापासून तुम्ही फिरताय, हो 5 महिन्यापासून फिरतोय, तरी सुद्धा कुठला ह्या अधिकारी तुमच्यापर्यंत आलेला नाही किंवा तुम्हाला आलेला नाही. बरं. मग यामध्ये गावपुढारी काय म्हणतात की आम्ही तुला निवडून आणले आणि आम्ही म्हणल्याप्रमाणे तुला कारभार करावा लागेल. असं असेल तर आम्ही तुला पदावर ठेवणार, नाहीतर आम्ही खुर्चीत ह्या बसणार आणि काम त्यांनी चांगलं हो हो करायचं. हो. त्यांनी जे आपले कायदा आहे त्याला केराची टोपी दाखवून त्यांनी माझ्याकडे पॉवर आहे. आताचं जे निवेदन तुम्ही दिलेलं आहे ते कुठं कुठं दिलेलं आहे आपण? आजचं निवेदन आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेब असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील, त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे दिलेला आहे. बरं. त्यानंतर संबंधित जे आपल्या धाराशिव तालुक्याचे BDO साहेब आहेत, सन्माननीय कांबळे साहेब, यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि एकच निवेदन आम्ही दिलेलं नाही, आमच्याकडे असा चट्टाबट्टा एवढा मोठा आहे की आम्ही कंटिन्यू वारंवार त्या ठिकाणी पाठपुरावा करतो. मला तरी एक देखील कळत नाही म्हणलं, तुम्ही एवढ्या ठिकाणी निवेदनं दिली बरोबर आहे. हो. त्यातला एकाचाही तुम्हाला फोन किंवा माहिती किंवा माणूस पाठवतो असं काही उत्तर आलेलं नाही? कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही. कारण याचं कारण मला वाटतं बरं का, माझी एक शंका आहे की आमच्या ज्या गावातले गावपुढारी आहेत त्यांना पाठीशी घालणार आहे या ठिकाणी कोणताही तरी राजकीय वर्ग असावा असं माझी शंका आहे. त्याशिवाय एवढं होत नाही. हां नाही, एवढं सगळं करून पाठपुरावा होत नाही म्हणजे अवघड आहे. हो. मग यासाठी तुमच्या ग्रामपंचायतचं इथून पुढचं पाऊल काय असणार आहे? इथून जर पुढं जर असंच होत राहिलं तरी मी माझं सहकुटुंब आणि सहपरिवार या ठिकाणी बसणार आहे, मरण उपोषण करणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. आमचं पद गेलं तरी बेहद, कारण आमच्या घरामध्ये काय पूर्वीपासून राजकारण बरोबर नव्हतं. आहे. ते आम्हाला आज असलं तरी काय फरक नाही, उद्या असलं तरी फरक नाही. बरोबर. ते काय करतात, ग्रामसेवक मॅडमना हाताशी धरून बेकायदेशीर मासिक सभा घेणं, त्याच्यामध्ये बेकायदेशीर ठराव पारित करणं. ते ठराव पारित कशासाठी करतायत की रस्ता सुरू आहे, त्या रस्त्यामध्ये अतिक्रमण निघणार आहे तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे, आणि त्याच्यामध्ये त्यांना सरपंचाचं पण अतिक्रमण आहे. तुमचं म्हणणं फक्त एवढं झालं की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे? मिळाला पाहिजे. हो हो. अजून काय म्हणता? न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमरण मरण उपोषण तर करणारच आहे. परंतु या ठिकाणी दलित मागासवर्गीय आयोग जे आहे तिथपर्यंत आम्ही धाव घेणार आहेत. संबंधित
समाज कल्याणचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आता तुम्ही तो उपोषणाला बसलात बरोबर, हो. तिथं तुमची भेट घ्यायला किंवा तुम्हाला सांगायला कोण आले की नाही? या ठिकाणी कोणताही म्हणजे आला का? अधिकारी आलेले नाही या ठिकाणी आतापर्यंत आलेले नाही. त्यांना कळलं तर असेल की हो, बाबा? आम्ही निवेदन देऊन कळवलेलं आहे त्यांना. बरोबर. हो. आज धाराशिव येथे जिल्हा कार्यालयासमोर सौ मीरा संतोष हनुमंते या धरणे आंदोलनात बसलेले आहेत. कारण त्यांचा गावातील ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेविका श्री एस शिंदे या त्यांना जाणीवपूर्वक मागासवर्गीय आहेत या उद्देशाने त्यांना गावातील गावपुढाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर खोटे कागदपत्र बनावट करून त्यांच्यावर वारंवार अन्याय करत असून त्यांना कोणत्याही प्रकारचं रिस्पॉन्स न देता त्यांच्यावर गावकरी मिळून एकत्र येऊन त्यांच्यावर वारंवार अन्याय करत आहेत. असा अन्याय परत होऊ नये यासाठी आज भीमांना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि प्रशासनाने यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार श्रीमती एस एम शिंदे मॅडम यांच्यावर योग्य ती गुन्हा नोंद करून त्यांना योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आम्ही संघटनेच्या माध्यमातून आव्हान देत करत आहोत. क्रांतिकारी जयरावजी आज या ठिकाणी समुद्रवाणीच्या सरपंच सौ मीरा हनुमंते या आज उपोषणाला बसलेले आहेत. प्रभारी त्या ठिकाणी असलेले ग्रामसेवक हे जाणीवपूर्वक सौ मीरा संतोष हनुमंते यांना त्रास देत आहे. त्रास एवढ्यासाठी देतात की ते मागासवर्गीय दलित व जातीतील असल्यामुळं आणि त्यांच्यावर आरोप केला जातो आहे की त्या ठिकाणी दर आठवड्याला बाजार भरला जातो. बाजाराचा 5,000चा चेक देत नाहीत असा त्यांच्यावर आरोप केला जातो. त्यामुळं या ठिकाणी ते आपल्या असंख्य बांधवासह या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत. मी या जिल्हाधिकारी साहेबाला त्याचबरोबर जिल्हा परिषदचे CEO आणि पंचायत समितीचे BDO यांना सक्त वॉर्निंग देतो आहे की बाबा माझ्या भगिनीवर होत असलेला अन्याय तात्काळ थांबवण्यात यावा नाहीत. आणि त्याचबरोबर लहुजी शक्ती सेना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी सौ मीरा संतोष हनुमंते यांना पाठिंबा जाहीर करतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी संघटना लहुजी शक्ती सेना जिल्ह्यासह जिल्हा कार्याध्यक्ष संतोषभाऊ मोरे या ठिकाणी त्यांना जाहीर असा पाठिंबा देत आहेत. नमस्कार, मी तुळसाताई अप्पाराव बनसोडे. मी आधुनिक लहुजी सेना महिला जिल्हाध्यक्ष आहे. मीराताई संतोष हनुमंते या समुद्रवाणीच्या महिला सरपंच आहेत. त्या सध्याच्या कार्य सरपंच आहेत. त्या सध्या ग्रामपंचायतीत काम करत असताना तेथील ज्या ग्रामसेविका आहेत एस शिंदे त्या मॅडम ज्या आहेत ते जातीवाचक त्यांना बोलतात. जाती म्हणजे एक मातंग समाजाची महिला सरपंच आहे. त्यांना त्या गावकऱ्यांना व त्यांना कदापि मान्य नाही तर त्या त्यांना कुठल्याही कामामध्ये आळी अडथळा ठरत आहेत. त्यांना त्यांच्या जे जातीवाचक जे बोलतात त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यात यावा ही आमची आधुनिक लहुजी सेनेची मागणी आहे. तसेच जे गावकर्ते पुढारी आहेत त्यांनी पण त्रास देत आहेत. त्यांना पण त्यांची पण चौकशी व्हावी व तसंच त्यांनी जे काम करतात त्यांचा त्या सरपंच पदावरून त्यांना बडतर्फ करायचं आहे. तर तसं करण्यासाठी ते गट कारस्थान असतात की त्यांची जागा मोजण्याचं जे काम करत ते खरंच खूपच चुकीचं आहे. जे काय आहे त्यांनी ते सिद्ध करून दाखवावं एवढंच बोलते. आणि असं जर असेल तर या पुढल्या येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य होत नसेल तर त्यांच्या पाठीशी आम्ही आधुनिक लहुजी सेनेच्या पाठीशी त्यांच्या वतीने खंबीर साथ देऊ व उपोषणालाही आम्ही त्यांच्यासोबत. प्रथम सर्वांना जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. मी आधुनिक लहुजी सेनेची शहराध्यक्षा तुळजापूर. मी उर्मिला युवराज खंडारे
तुळजापूरची शहर अध्यक्ष आहे व लहुजी सेनेची एक छोटीशी कार्यकर्ती आहे. माझ्या समाज भगिनीवर जो समुद्रवाणीतून ग्रामस्थांनी आरोप केलेले आहेत त्याबद्दल जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी व 18शीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा. पूर्वीनं फारपासून मातंग समाज हा या महाराष्ट्राला नकोच आहे. त्यामुळे ग्रामस्थ या मागासवर्गीय आमच्या सरपंच भगिनीला पदावरून खाली करण्यासाठी हे सर्व गट कारस्थान करत आहे. जास्तीत जास्त त्यांना शिक्षा मिळावी हीच मी समाज बांधवाच्या वतीनं विनंती करते. आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.